रसिक मित्रो, आजची कथा आहे पाऊस, मी आणि तो. लेखक आणि अभिवाचक परशुराम सोंडगे. त्या दिवशी रात्रीचं 9 वाजले असतील. अचानक धीरज आला. धीरज विजेचा मावस भाऊ आहे आणि मामाजी लातूरला गेले होते आणि वेदांती त्यांच्याबरोबरच गेला होता आणि धीरजला पुण्याला जायचं होतं. गाडी गेली म्हणून तो आला. तो आणि मी दोघंच बंगल्यात आणि रात्रभर. ही कल्पनाच मला भयंकर वाटली. बरं, त्याला जा कसं म्हणणार? त्याची तर अडचण होतीच की, आणि त्याच्या हक्काचं घर होत आहे. असं जर काही केलं असतं तर मामाजींना पण ते आवडलं नसतं. मामाजींचाही फोन झाला होता. आज आईचाही फोन आला होता. कशाबशा 10 वाजल्या. जीव मुठीत घेऊन हे मी सारं करत होते. मी बेडमध्ये होते. त्याला अनेकदा टाळलं, पण तो चक्क माझ्या रूममध्ये आला आणि शेवटी व्हायचं तेच झालं. त्याचा संयम तुटला. त्याने चक्क मला मिठीत ओढलं. मी ओरडणं शक्यच नव्हतं. शेजारी सारी बोंब झाली असती. माझ्या जीवाला थरकाप झाला. मी पळत हॉलमध्ये आले. त्याच्या तावडीतून निसटणं मला शक्य झालं. त्याच्याकडं पाहिलं. तो शांत होता. तो वरमला होता. त्याला शिव्या देत बाहेर पळाले. आता मला त्या घरात नव्हतं राहायचं. आज रात्रभर त्या सापाबरोबर कसं राहायचं? विजय आपला मावस भाऊ शहीद होतो आणि आपण त्याच्या पत्नीबरोबर हे असं? साप इतकाचं क्रूर असू शकणार नाही. मी बाहेर आले. रात्र अधिकच गडद झाली होती. रस्ते शांत झाले होते. वाहनं नव्हती. तो माझ्या मागे पोर्चपर्यंत आला. तो आता पाठलाग तर करणार नाही ना? या भीतीने मी पुन्हा जोरात पळाले. सारिकाला फोन केला तर ती गावाला गेली होती. तिची मम्मी आजारी होती. आत्ता कुठं जायचं माहीत नव्हतं. मी रस्त्यानं नुसतं चालत राहिले. वाटेल तिकडं. धीरजनं फोन केला. त्याचा फोन मी घेणं शक्यच नव्हतं. तो ट्राय करत राहिला आणि मी फोन कट करत राहिले. मी रिंग रोड सोडून मेन रोडला लागले. आता मला बसस्टँडला जायला होतं. तिथली गर्दीच मला आधार देणार होती. मी चालत असतानाच अचानक माझ्याजवळ येऊन एक बाईक थांबली. मी दचकले तर तो अनिल होता, सारिकाचा नवरा, आणि त्यानं मला ओळखलं होतं. हां श्रावणी, तू? आणि रात्री असं? आता हा इथं कसा आला आणि आत्याला काय सांगायचं मला काहीच सुचत नव्हतं. बसस्टँडला जाते, लातूरला जायचं आहे, काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगितलं. एवढ्या उशिरा? त्यालाही सारं सांगणं तर शक्यच नव्हतं. आणि अनिलला धीरजविषयी सांगावं का? मम्मी आजारी. मला आता काहीच झालं नाही असा अभिनय करावा लागणार होता. मी माझे वाऱ्यावर भुरभुरणारे केस नीट केले. सुरक्षित अंतर घेऊन बाईकवर बसले. अंग कितीही चोरलं तरी आपण सुरक्षित अंतर बाईकवर तर ठेवू नाही शकत. स्पर्श बरेच टाळता येत नव्हते. हा जर विजय असता तर धीरज ते हात उघडून टाकले असते त्यानं. आपलं कोणीच नाही असं हक्काचं. हे दुःख कुणाला सांगणार? मामांजीचा तर प्लॅनच असणार आहे. त्यांना आपल्याला त्याच्या गळ्यात बांधायचं आहे. पैसा आणि सुंदर तरुण सुनेविषयी ते थेट असा विचार करतं. विजय गेल्याचे जरासे दुःख त्यांना वाटू नये. तेवढ्यात माझा फोन वाजला. धीरजचा मेसेज होता. स्वारी वहिनी, तू परत ये. मी आत्ताच जातोय पुण्याला. पुन्हा तुला दिसणार पण नाही, शपथ. प्लीज तू परत ये. त्याला काहीच रिप्लाय केला नाही. त्याला काय रिप्लाय करणार होते मी? लांडग्यावर कसा विश्वास ठेवायचा? बहुतेक तो माझ्या बाईकवर पाठलाग करत असावा असं मला वाटायचं. मी सारखं मागं पाहत होते. रस्त्याला एवढी गर्दी पण नव्हती. तुझं कोणाशी भांडण झालं आहे काय? माझी चलबिचल पाहून अनिलनं मला विचारलं. आपण सारेच मनातलं चेहऱ्यावर नाही लपू शकत. त्यानं गाडीचा स्पीड कमी केला होता. भांडण? आणि कुणाबरोबर भांडू? तू आता कुठं गाडी उभी करू नकोस म्हणजे झालं. काय झालंय ते तर सांग. तुला पाणी हवंय का? तू जरा मला घाबरलेली वाटतेस. नाही रे, तू धीरज. मी ओटात आलेले बरेच शब्द तसेच गिळले.
मनातलं कधी कधी आपला नकळत शब्द होऊन बाहेर पडतं. विजय सरांचा मावस भाऊ ना तो धीरज का कोण? हा तो हलकट मावस भाऊच आहे विजयचा. विजय गेला आणि नाती गेली. तो धीर आहे ना तुझा, हलकट काय म्हणतेस? लांडग्याला हत्ती म्हटलं म्हणून तो लाकडा थोडीच खाऊ शकतो. नाही नाही नाही, लांडगा लाकडं नाही खाऊ शकत. तो माणूस असला तरी लांडग्याचं काळजी त्याचं. माणसाचे शरीर धारण करून अशी हिंस्र शपथं भडकत असतात सावजाच्या शोधात. भक्षक आणि भक्ष्यांचं नातं नसतं. भूक वासनेची काय आणि पोटाची काय सारख्याच. जीवाला आंधळे बनवतात. बोका नाही का आपलीच फिलं खात. सॉरी श्रावणी, हे बक्ष हे काय बडबडतेस तू? मला काहीच समजत नाही आहे. नाही समजत ना, हेच चांगलं आहे. आणि ते कळून पण घेऊ नकोस. का? कारण त्याचं नाव जरी घेतलं ना तरी माझा राग वाढतोय आणि मला भीती वाटते. जाऊ दे ते, मला थोडं शांत बसायचं आहे. पण मला नाही सांगणार अनिल, प्लीज ना, मला थोडंसं शांत बसू दे. मी वैतागल्या स्वरात त्याला बोलले आणि विषय टाळला. तोही गप्प झाला. 5 मिनिटे गंभीर निशब्दता. सळसळणारं वारं, बोचरा गारा झोंबत राहिला अंगभर. पदरने केस सावरं माझी मोठी धांदल उडाली होती. बस स्टॉपच्या अगदी जवळ आलो, पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला. या पावसानं काही क्षणात आम्हाला ओलं केलं. भिजलेलं अंग आणि बरोबर पुरुष किती सज्जन असला तरी त्याची दृष्टी पवित्र वगैरे असते असं नाही. अंग अवघडूनच मी बसले होते. आत्ता कुठंतरी थांबणं आवश्यकच होतं आणि त्यांनी गाडी थांबवली. का? मी ओठ न उचकताच त्याला कुणानं विचारलं. त्याचाही फक्त इशारा. मी निमूटपणे त्याच्या मागं हॉटेलमध्ये शिरले. रात्र, तो पुरुष, मी एक स्त्री, पडणारा पाऊस. असं कसं? कुठं रात्री अपरात्री थांबता येतं? पण कुठं जायचं होतं आपल्याला? नाही तरी त्या क्षणी दुसरं काय करता येणार होतं मला? संशय माणसाचा मेंदू टोपीत बसतो. मी तर सुन्न झाले होते. स्माईल स्टोनमध्ये आलो. खिडकीजवळ एका टेबलावर बसलो. त्या खिडकीतून बाहेरचं डोंगरही दिसे आणि रस्ताही. विजय आणि मी अनेकदा इथंच बसत. आता फक्त अंधार होता. समोर लाईट दिसत होत्या आणि तो शुजन फरशीवर रेषा मारत होता. त्याची नजर खाली होती. बहुतेक त्याला बोलण्याची सुरुवात कुठून करावी हे कळत नसावं. ग्लास उचलला आणि भोवऱ्यावानी गरगरा फिरवला. ग्लास खाली पडून फुटला तर त्याला थांबावा का? मी त्याला काहीच बोलले नाही. शेवटी त्याचं दाबड उचकलं. श्रावणी, तू खरं खरं सांग. त्यानं माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. काय काय सांगू खरं? मी त्याची नजर चुकत म्हटलं. तो धीरज तुझ्या घरीही का आता? छे नाही, तू असं का विचारतोस? त्यानं तुला काही केलं तर नाही ना? त्याला माझ्याबरोबर काय झालं आहे ह्याचा अचूक अंदाज येत होता. इतका अचूक तो कसा काय अंदाज काढू शकतो? याला सारंच कळलंय तर मनकवडा की काय हा? काहीच नाही. तो कशाला काय करेल मला? श्रावणी, तू जर हे सांगितलं नाहीस कुणाला तर तो सोकावेल, मस्तावेल. त्यानं आज तुझ्यासोबत. त्यानं पुढचे शब्द गिळून टाकले. नाही नाही, मला काहीच केलेलं नाही त्याने. मला त्याच्यापासून हे सारं लपून ठेवायचं होतं. पण त्याला एक का सांगावं सारं? अनिल कोण होता माझा? सारिकाचा नवरा होता, मैत्रिणीचा नवरा, एवढंच नातं. तो फार गंभीर झाला. त्याला कसं सांगावं बहुधा हेच कळत नव्हतं मला. तो माझ्या छातीकडे उझरत पाहत होता. त्यानं तिकडं हात केला आणि तोंड तिकडं फिरवलं. त्याला त्याची सभ्यता सिद्ध करायची असावी. मी खाली पाहते तर माझ्या ब्लाऊजचे 2 बटन तुटले होते. मी भरमून केले. मला फार खजील झालं. त्याने सारं पाहिलं तर. मी पदर नीट केला. मी सावरले. ह्याच्यासमोर आपण अशा आलोत? कळलं कसं नाही मला? मला फार गहिवरून आलं. मला उठून पळून जावंसं वाटलं.
कुठं जाणार होते मी? बाहेर पाऊस धुवाधार कोसळत होता. माझी मान खाली गेली. आता मी वर नव्हते पाहू शकत. त्याच्या डोळ्यात नकळत पाहिलं, ते पण चोरून असं कधीच मी पाहिलं नव्हतं कुणाकडं. त्या डोळ्यात प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचं रसायन असतं का? त्याचे काही रंग असतील का? त्यानं माझ्याकडं पाहिलं. त्या नजरेत असं काय होतं? ती नजर मला वितळून गेली. आपुलकी, विश्वासाची पण काही किरणं असतात काय? मला अनिल माझा वाटला. काही क्षणातच माझा फार पोपट झाला. धलाप्रसंग त्याला सांगितला. आता मला अनिलपासून काहीच लपवायचं नव्हतं. मी बोलत राहिले. धीरज, मामाजींनी माझ्याकडे केलेलं दुर्लक्ष, त्यांचं बदलत गेलेलं वागणं, माझा पैसा, वेदांची वाढलेली काळजी, विजेचे सततचे होणारे भास, सारं सांगत बसले मी अनिलला. नुसतं बोलतच नव्हते, तर डोळेही पाजरत होते. आणि आसवाना कुठं अक्कल असते. माझ्या डोळ्यातून टिपकणारे आसव तो पाहत होता. तो निशब्द झाला. त्याला शब्द सुचत नसतील काय? त्याला बरंच काही बोलायचं असावं, पण तसं तो बोलत नव्हता. ते अनेकदा त्याच्या डोळ्यात पाहिले, पण तो खाली पाहत होता. अरे हा पुरुष आहे की काय? बायकासारखा काल असतोय. आणि किती वेळा काहीच बोलत नाही, वर पाहतही नाही. हिंमत लागते एका स्त्रीच्या डोळ्यात डोळा घालून बोलायला. माणसाच्या छातीच्या साईजवर हिंमत असते का? त्यामुळे रुंद छातीचे पुरुष आर्मीत घेतले जात असतील. विजीची छाती रुंद होती, ढालीसारखी. अनिलची छाती किती इंच असावी? मी अंदाज घेण्यासाठी त्याच्याकडं पाहिलं. त्याचं इतका वेळ बंद असलेलं दाबाड उचकला. काय असं काय पाहतेस? तुझी उंची. जाऊ दे, मी पुढचे शब्द गिळले. एक स्त्री पुरुषाला कसं विचारू शकेल की तुमची छाती किती इंच आहे? ते पण परपुरुषाला. माझी उंची कमीच आहे. ते खिडकीत डोकावलेलं फूल तोडू शकेल इतके तर नक्कीच नाही बुवा. तुला कोण म्हणायलंय फूल तोड म्हणून? आणि का फूल तोडायचं आहे तुला? बराच वेळ बंद झालेला संवाद सुरू ठेवायचा होता. असं एकमेकासमोर बसलेले असतानाची शांतता फार भयंकर असते. मी तोडले असते, पण अनिल, त्यासाठी उंची नाही, हिंमत असावी लागते. मी थोडंसं हसले. ते हसणं थोडं लाजरं होतं. विजय तोडू शके? त्याला फूल तोडणं आवडत नव्हतं. तो नुसतं हुंगायची फुलं. त्याला हुंगणं आणि तुला कशी आवडतात फुलं? मला कशाला विचारतोस? आता मला तोडलेली फुलं आणि प्रेतासारखीच वाटतात. काय कसल्या विचित्र आणि भयंकर कल्पना करतेस? तो चक्क मोठ्यानं किंचाळला. एखाद्या विचित्र स्त्रीकडे पाहावं तसं पाहत राहिला. ही श्रावणी नावाची स्त्री नाही तर आपण भूताचे तर शेजारी नाहीत ना, असा संशय त्याला आला असावा. विचित्र असेल कदाचित, पण वाटतं मला तसं. माझ्या विजेचं प्रेत आणि फुलांची प्रेत सरणावर जाळून टाकलेत आपण. मी खांदे उडवले, केस झटकले आणि उठून चालू लागले. तो माझ्या पाठमोऱ्या शिऱ्याकडे पाहत राहिला. खिडकीत उभे राहिले. पडणारा पाऊस, रिमझिम रिमझिम, झोमता वारा आणि पेटते बल्ब. अंधारात पावसाचं वेगळंच गाणं असतं का? मनामनात स्फूर्तीचे असंगत तरंग निर्माण करणारं पाऊस आणि अंधार. यावरून आठवलं, इथंच एकदा विजय आणि मी रात्री पडत्या पावसात थांबलो होतो. विजय संयमीच नव्हता मुळीच. ह्या खिडकीत एक वेल जास्वंदाच्या आत डोकावे, वाऱ्यासंग झोंबे. ती बिचारी पावसाच्या तडाख्यात सापडली होती. ती असंही हे वेल काय करू शकेल? त्या पावसाचे तुषार अंगावर अलगत येत, अंग शहारे आणि अनिलची अवखळ नजर, चोरटी, माझ्या देहावर एक दोनदा स्पर्शून गेली. ओलं अंग आणि ती नजर, वासनेची धारदार शस्त्र होतं ते. पुरुषाच्या मनात काय कड शिजतोय हे लागलीच कळतं. त्याची नजर तो इरादा लपून नाही ठेवू शकला. मी अनेकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं. विजय आला, मागं उभं राहिला आणि चक्क मिठी मारली. असं का करतोय? काहीच नाही. चक्क मला मिठीत घेतलं त्यानं. नकोसं वाटलं. पलीकडं 2-3 मुलं होती. ते पाहत होते सारं. असं सार्वजनिक ठिकाणी प्रणय, छे, मला तो मान्यच नव्हता. माझी धडपड पण व्यर्थ.
त्याच्या मिठीतून मी सुटणं शक्यच नव्हतं. प्रणयाचे रंग एकांताची पाकळी खुल्यावरच आधी घडत होतात. प्रेमाचं जसं प्रदर्शन हवं असतं तसं कुणी प्रणयाचं प्रदर्शन करतं का? तो प्रसंग जिवंत झाला. तो स्पर्श मला आठवला. अंग शहारून आलं. रोमांच अंगावर उभे राहिले. अंग अंग मोहरले. मनात उठलेले तरंग शरीर थोडंच टाळू शकतं. मी आठवत नव्हते तर चक्क अनुभवत होते. धरती पावसात नात होती तर मी विजयच्या आठवणीत. अचानक मला स्पर्श झाला. तसं मी अंग चोरलं आणि जागेवरच उडाले. तोंडातून शब्द बाहेर पडले. मी भानावरच नव्हते. विजय, नको रे. माझ्यासमोर उभा होता अनिल. कॉफीचं कप घेऊन. तो पण निशब्द. त्याला काहीच कळलं नाही. तो मागे सरकला. त्याला अजून स्वतःला अंकुचित केलं. सुरक्षित अंतर घेतलं. कप पुढे गेला. सॉरी, मी असं नको होतं तुला टच करायला. तुला विजयचा बाज झाला का? हां, तसं काही नाही, पण मीच आठवणीत. मी पत्र पुन्हा सावरला. माझी तंद्री भंग पावली. होतं असं कधी कधी. इट्स ओके. तू ठीक आहेस ना आता? ठीक आहे रे, मला काहीच झालं नाही आहे. पण अनिल, मृत्यू माणसाला नष्ट नाही करू शकत. विजेचे असेच भास होतात घडोघडी. का विजेचा आत्मा असेल इथंच? अतृप्त आत्मे वर नाही जात. ते भटकत राहतात इथंच. माझा विजय मला सोडून गेला नसेल काय? अशा गोष्टी विश्वास आहे तुझा श्रावणी? आत्मा, भूत काय आहे? पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि त्याला माझ्या त्या तीव्र झालेल्या आठवणीतून बाहेर काढायचं असावं. नाही रे, पण मला विजेचे असले भास होतात. सारखेच होतात. काहीच कळत नाही. श्रावणी, भास आभासाचं एक जग असतं. आपण आपला भूतकाळ जसा पूर्णपणे पुसून नाही टाकू शकत, तसंच आपण आपला वर्तमान काळही थांबवू नाही शकत. दुधाचं दही होतं, दह्याचं दूध नाही होत त्या जगात. आणि पुनर्जन्म असेल का रे? श्रावणी, फक्त शक्यतेचं जग असते. अशक्यतेचं जग असू नाही शकत. तू फिलॉसॉफर आहेस. अनिल सुंदर बोलतो. नुसतं ऐकत राहावं वाटतं. नुसतं ऐकतच नाही तर पाहत पण राहावंच वाटतं त्याच्याकडे. तो स्मार्ट आहे, तो टॅलेंट आहे. छे, मी कसला फिलॉसॉफर्स आहे? पण आवडतो तो विषय मला. तुला आवडतो विषय तो? नाही, मला नाही. कधीच नाही आवडला तो विषय मला. काय बोरिंग सब्जेक्ट आहे तो. पण विजयला आवडेतो. तो गप झाला. माझं इंजिन कोणीकडं कितीही धावलं तरी शेवटी विजय या नामावरच येऊन थांबायचं. तो निशब्दपणे पाऊस पाहत होता. अशी निशब्दता असंही असते. खरंच पुनर्जन्म असेल. विजय काय झाला असेल दुसऱ्या जन्मात? प्राणी का पक्षी? झाड की फूल? पुनर्जन्मात विश्वास नाही, पण मनात सुरू झालेल्या विचाराला कसं थांबवणार? विचारही थांबत नव्हते आणि कोसळणारा पाऊसही. श्रावणी, कॉफी थंड होते. तो बोलला नाही, पण हातातला कॉफीचं कप पुढे करत त्याने ॲक्शन केली. माझ्या हातात कॉफी दिली. अर्थात ती फेसाळलेलीच होती. सॉरी मी विसरलेच. मी बांधलेले हात मोकळे केले. 2 पावलं पुढं टाकले. कप घेतला. पडणारा पाऊस, फेसाळलेली कॉफी आणि सोबत सारं तसंच होतं. पण विजय कुठे होता तिथं? हे मी त्याला मिस केलं. अनिल, तो होता सुरक्षित अंतरावर. त्याचा चेहरा एखाद्या भावस्पर्शी चित्रासारखा. छान आहे कॉफी, त्यानं घोट घेत म्हटलं. फुर आवाज करत राहिला. अर्थात त्याच्या कॉफीविषयीच्या अभिप्रायाची काहीच गरज नव्हती. तरी पण त्यानं तो दिला. मी त्याच्या ओठाकडे ओझरतं पाहिलं. ते लाल चुटूक होते, विजयसारखे. हा स्मोकिंग करत नसेल. स्मोकिंग करणारचे ओठ काळे आणि रट्ट झालेले असतात. करपलेल्या भाकरीच्या काठासारखे काळे कुट्ट. जाडजूड अगदीच रट्ट. मामांजीच्या काकाच्या ओठासारखे. उगीच जाड आणि काळ्या ओठांचे पुरुष आठवत राहिले मला. कसला विचार करतेस? असं काय पाहतेस? त्यानं माझ्या डोळ्यासमोर हात गोल करत म्हटलं. अनिल, तू सिगारेट पितोस का? विजय प्यायचा? विजय नाही रे,
तो नव्हता स्मोकिंग करत, पण तो बघ कसे धुरांचे ढग करतोय, तिच्या चेहऱ्यावर सोडतोय. मी त्याचं लक्ष पलीकडे टेबलावर बसलेल्या एका तरुण जोडप्याकडे खेचलं. तो मुलगा धुरांचे ढग ओटातून त्या मुलीच्या अंगावर सोडे. ते हात आडवी करून ती थोपवी, फुंकर मारून ते नष्ट करी. तो, ती आणि ती धुरांची ढग, फुंकर. थोडा वेळ आम्ही दोघंही पाहत बसलो. अनिल, तुला सिगरेटची एक व्याख्या माहिती आहे? प्रेयशीला बोर करण्याचे एक धगधगतं शस्त्र. नाही रे, तुझं आपलं काय पण. मग प्रियकराच्या ओटात जळत जळत मरण पत्करणारी भाग्यवान प्रेयशी. काय सिगारेट आणि प्रेयशी, कसल्या बंकस कल्पना करतोस रे. मी शक्क तितकं नाकमोरडलं. मग सिगारेट तर प्राणवायूसारखी असेलच, तिला हृदयात नाही पण फुफ्फुसात तर भरून घेतलं जातं. सिगारेट अशी वस्तू आहे की तिच्या एका टोकाला असतो जाळ आणि दुसऱ्या टोकाला एक मूर्ख, अशी एका पाश्चिमात्य लेखाची व्याख्या आहे. मी मूर्ख आहे? आय एम सो सॉरी, मला नव्हतं माहीत. काय, मी मूर्ख आहे म्हणून? नाही रे, तू सिगारेट पितोस म्हणून. आणि तो नुसता खिदळत राहिला. हसताना माणूस नुसतं गप्प नाही हसत. त्याने टाळी दिली. मी ती घेतली. ते औपचारिकच होतं, साधाच प्रतिसाद. तो टाळा देतच राहिला, मी घेतच राहिले. हसत राहिले, तो हसत राहिला. हसण्याचे कारंजे फुटताना रोखता नाही येत. मी स्पर्शेत राहिले, तो स्तब्ध, अगदी निशब्द. तेवढ्यात माझा फोन वाजला. मी नंबर स्क्रीनवर पाहिला. माझं अंग थरथर कापू लागलं. मी ते अनिलला दाखवायला गेले. तो कॉल रिसीव्ह करावे की नाही या विचारात होते. अनिलनं मला तो कॉल रिसीव्ह करायला सांगितला. मी त्याच्या अगदी जवळ उभे होते. काळजावर दगड ठेवून मी तो कॉल घेतला. श्रावणी, कितीदा सांगितलं तुला टोणग्याबरोबर फिरत जाऊ नकोस म्हणून. कोण आहेस तू? तुला काय करायचं आहे? माझा आवाज कंठातच शिजला होता. तो समोर धीरज होता आणि तोच फोनवर बोलत होता. माझं अवसान कळालं. त्याला पाहताच मी दचकले. अनिलच्या मिठीत शिरले. भय दाटून आलं होतं. भय माणसाचं भान हरवीत असेल. अनिलला मी आवडतच बाहेर आणलं. मी गोंधळून गेला होता. तो, त्याला काय करावं हेच कळत नव्हतं. गाडी सुरू झाली. पाऊस चालूच होता. दुवादर नाही, पण तसाच रिम झिम रिम झिम, झिम 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 झिम. श्रावणी, आय लव्ह यू. ते शब्द माझं काळीच भाजत गेले. तू आय लव्ह यू म्हणून ओरडत होता. मी मात्र अनिलला अधिकच बिलगून बसले होते. त्याला प्रेमाची धुंदी आली होती आणि तो पागल झाला होता माझ्या प्रेमात. असं का व्हावं? असं काय पाहिलं होते माझ्यात त्यानं? असा का न मांडता येणारा डाव तो खेळ पाहत होता. अनिलनं गाडीचं वेग वाढवला होता. मला तर अजून गती हवी होती, अजून. मी त्याला दिसायला नको होते. माझ्या अंगात उठणाऱ्या त्या भयाच्या लाटा थोपवर अनिलचं शरीर किनारा झालं होतं. आता मी काहीच बोलू शकत नव्हतो. माझं लक्ष मात्र मागेच होतं. विजय गेल्यानंतर प्रथमच हा स्पर्श, तो पण परपुरुष. पश्चातापाच्या चाकूनं काळीच कापू लागलं. मी अपराधी होते. विजयची, सारिकाची, अनिलचा स्पर्श चांगला होता की घाणेरडा? माझा विजय आकाशातून पाहत तर नसेल ना? माणूस मेल्यानंतरवर आकाशात जाऊन त्याचा तारा होतो असं आजी सांगायची. विजय तारा झाला असेल का? मी आकाशाकडं पाहिलं. आभाळ नुसतं गच्च भरून आलं होतं. त्यात कसल्या ताऱ्यानी चांदण्या. पाऊस कोसळत होता. अनिलला फार चिकटून बसले होते मी. अनिल आपल्याकडं खेचला गेलाय का आपण त्याच्याकडं? त्याला ओढायचं की रोकायचं आहे? मन शरीराचं गुलाम असतं का शरीर मनाचं? छे, ते क्षणात दुर्दैवी असतील. मी सुरक्षित अंतर घेतलं. अनिलचा स्पर्श आता होता कामा नये. आभाळ खवळलेलंच होतं आणि पाऊस धुवाधार कोसळत होता. अंधार तो तर गच्च दाटून आला होता. अंधार गच्च दाटून आला होता.